नमस्कार मित्रांनो, तुमची शुगर कधीच वाढणार नाही. ही गोष्ट ऐकायला जितकी सोपी वाटते तितकीच विचार करण्यासारखी आणि समजून घेण्यासारखी आहे की इतकं सामान्य, स्वस्त आणि सर्वत्र दिसणारे शेंगदाणे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि संपूर्ण जीवनासाठी किती आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकतात. ही काही सामान्य गोष्ट नाही आहे, तर निसर्गाची एक अशी देणगी आहे जी आपल्या शरीराला आतून मजबूत बनवते आणि आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याची शक्ती शेंगदाणे देते, जी आपल्याला आपल्या जवळपास सर्वत्र सहजपणे दिसून येते. तुम्ही एखाद्या लहान गावातील बाजारात जा किंवा मोठ्या शहराच्या रस्त्यावरून चालताना एखाद्या गाडीवर किंवा लहान दुकानदाराकडे पहा, तिथं शेंगदाणे नक्कीच मिळतील. ते इतके सहज उपलब्ध होतात आणि स्वस्त आहेत की प्रत्येक व्यक्ती, मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, कोणतीही संकोच न बाळगता ते खरेदी करतात आणि मोठ्या आवडीने खातात. विशेषतः जेव्हा हिवाळ्याचा ऋतू येतो आणि थंड वारे हळूहळू शरीराला स्पर्श करू लागतात, तेव्हा बहुतेक लोकांना शेंगदाणे खूप आवडतात. शेकोटीजवळ किंवा उन्हात बसून शेंगदाणे खाणं ही जणू हिवाळ्याच्या दिवसातील एक अविस्मरणीय आठवण बनते. याचं कारण असं आहे की शेंगदाणे शरीराला आतून गरम ठेवतात आणि थंडीमुळे येणारा अशक्तपणा, आळस आणि थकवा दूर करतात. आयुर्वेदातही शेंगदाण्यांना एक अत्यंत पौष्टिक आणि ऊर्जा देणारा आहार मानलं गेलं आहे. त्यामुळं त्यामध्ये असलेले पोषक घटक शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्याला दैनंदिन थकव्यापासून वाचवतात. म्हणूनच लोक त्याला प्रेमानं गरिबाचं बदाम म्हणतात, कारण त्या बदामामध्ये असलेले जवळपास सर्वच गुणधर्म आढळतात. पण त्याची किंमत खूप कमी असल्यामुळे प्रत्येकजण त्याचा आपल्या आहारात प्रवेश करू शकतो. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स यासारखे अनेक आवश्यक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ शरीर मजबूत बनवत नाही, तर मन आणि हृदय या दोन्हीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. याची सर्वात मोठी खासियत ही आहे की ते चविष्ट असल्यासोबतच आरोग्यदायी असतात आणि प्रत्येक वर्गातील व्यक्ती सहजपणे त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण दररोज थोडे शेंगदाणे खाल्ले तर ते आपल्या शरीराला किती प्रकारे फायदा पोचवू शकतात? बरेच लोक शेंगदाणे तर खातात, पण त्यांना हे माहीतच नसतं की ते त्यांच्या शरीरात कोणत्या चांगल्या प्रक्रिया सुरू करत आहे आणि कोणते आजार दूर ठेवतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की शेंगदाण्याचे कोणते गुणधर्म आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहेत. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आपलं वय काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स याबद्दल काय सांगतात आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती असावी, जेणेकरून त्याचा शरीरावर पूर्णपणे परिणाम दिसून येईल आणि कोणतेही नुकसान होणार नाही. विशेषतः ज्या लोकांना डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण शेंगदाणे कसे, केव्हा आणि किती प्रमाणात खावेत जेणेकरून त्याचा फायदा जास्त मिळेल आणि शरीराला कोणतीही हानी होणार नाही हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आता वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सर्वात आधी शेंगदाण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि खास गुणधर्म आपण जाणून घेऊया, जो त्यांना इतर गोष्टीपेक्षा वेगळा बनवतो, आणि तो म्हणजे शेंगदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात आढळत नाही. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते, पण ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL अजिबात नसतं. उलट ते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL वाढवण्याचं काम करतात. त्यामुळं जे लोक हृदयविकार, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्यांनी त्रस्त आहेत त्यांच्यासाठी शेंगदाणा एक नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करू शकतो. हे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात, हृदयाची ठोकं नियंत्रित ठेवतात आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. आता मधुमेहाबद्दल बोलायचं झाल्यास शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ 14 असतो. याचा अर्थ असा की ते खाल्ल्यानंतर शरीरातील ग्लुकोज हळूहळू वाढते, ज्यामुळं शरीरातील साखरेची पातळी, शुगर लेवल अचानक वाढत नाही. याच कारणामुळं मधुमेहाचे रुग्ण कोणत्याही भीतीशिवाय ते खाऊ शकतात. शेंगदाणे केवळ रक्तातील साखरच नियंत्रित करत नाही, तर दीर्घकाळ ऊर्जा देखील प्रदान करतात.
ज्यामुळं व्यक्ती दिवसभर उत्साही राहते. आणि त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या शरीराची ताकद वाढवायची असेल आणि नेहमी सक्रिय राहायचं असेल तर शेंगदाणे तुमच्यासाठी एक स्वस्त आणि प्रभावी नैसर्गिक एनर्जी बूस्टर ठरू शकतो. आता यामध्ये असलेल्या प्रथिनांबद्दल बोलायचं झाल्यास 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे 26 ग्रॅम प्रथिने आढळतात. ही खूप मोठी मात्रा आहे. त्याची तुलना जर 100 ml दुधाशी केली तर शेंगदाण्यामध्ये जवळपास 8 पट जास्त प्रथिने असतात. आणि जर अंड्याशी तुलना केली तर ते प्रथिनं सुमारे दुप्पट करतात. प्रथिनं शरीराचे स्नायू, हाडं आणि पेशी मजबूत करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शरीरातील स्टॅमिना वाढवतात, थकवा कमी करतात आणि व्यक्तीला दिवसभर ऊर्जावान ठेवतात. याशिवाय शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाणही खूप संतुलित आणि चांगलं आढळतं, जे आपली हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक घटकांपैकी एक आहेत. कॅल्शियमला शरीराचे मूलभूत खनिज म्हटलं जाऊ शकतं, कारण त्याशिवाय ना हाडं मजबूत राहू शकतात ना दात निरोगी राहू शकतात. जर शरीरात हळूहळू कॅल्शियमची कमतरता होऊ लागली तर हाडं कमकुवत होऊ लागतात, त्यात वेदना आणि सूज जाणवू लागते, दात लवकर खिळखिळतात किंवा पडू लागतात आणि इतकंच नाही तर आपल्या मज्जासंस्थेवर देखील त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो. अनेकदा असं दिसून आलं आहे की ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्या हृदयाची ठोके देखील अनियमित होतात. परंतु जर एखादी व्यक्ती नियमितपणे दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाण्यांचं सेवन करत असेल तर तिला पुरेसे कॅल्शियम मिळत राहते. यामुळं तिची हाडं मजबूत राहतात, दातांचे आरोग्य टिकून राहते आणि स्नायूंची ताकद ही दीर्घकाळ टिकून राहते. म्हणून असं म्हणता येईल की शेंगदाणे एक स्वस्त आणि नैसर्गिक कॅल्शियम सप्लिमेंट प्रमाणे काम करतं. शेंगदाण्यामध्ये आयर्न म्हणजेच लोहतत्व देखील चांगल्या प्रमाणात आढळतं. हे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्ताची गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळे ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा जे निमियासारख्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी शेंगदाणा एक खूप चांगला आणि प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात असते तेव्हा ऑक्सिजनचा प्रवाह संपूर्ण शरीरात योग्य प्रकारे होतो, ज्यामुळे व्यक्ती अधिक सक्रिय, ऊर्जावान आणि चपळ वाटते. याच कारणामुळे शेंगदाण्यांना अनेकदा ऊर्जा देणारं आणि ताकद वाढवणारं अन्न म्हटलं जातं. या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन B3 चांगल्या प्रमाणात असतं, जे आपल्या त्वचेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. जर तुमची त्वचा खूप कोरडी राहत असेल, त्यावर खाज किंवा जळजळ जाणवत असेल किंवा लालसरपणा दिसत असेल तर शेंगदाण्यांचं नियमित सेवन हळूहळू या सर्व समस्यांपासून आराम देऊ शकतं. व्हिटॅमिन B3 त्वचेला आतून पोषण देऊन तिला मुलायम आणि निरोगी ठेवतं. केवळ त्वचाच नाही तर मेंदूची कार्यक्षमता देखील सुधारते. हे मानसिक ताण, चिंता किंवा डिप्रेशन यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करतं. जर एखाद्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, झोप पूर्ण होत नसेल किंवा पोटात गडबड किंवा अपचनासारखी समस्या असेल तरीही शेंगदाणे खाणं त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. शेंगदाण्यामध्ये आणखीन एक अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व आहे, ज्याला फॉलिक ॲसिड व्हिटॅमिन B म्हटलं जातं. हे व्हिटॅमिन शरीराला नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतं. जेव्हा शरीरात फॉलिक ॲसिडची कमतरता होते तेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळं थकवा, चक्कर येणं, धाप लागणं, लक्ष केंद्रित न होणं आणि विसरण्यासारख्या समस्या सुरू होतात. जर शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केलं तर शरीरात नेहमी पुरेशी ऊर्जा टिकून राहते आणि रक्ताच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्यांपासून बचाव होऊ शकतो. विशेषतः गर्भवती महिलांसाठी फॉलिक ॲसिड अत्यंत आवश्यक असतं, कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदू आणि शरीराच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळंच गर्भधारणेदरम्यान डॉक्टर देखील महिलांना शेंगदाणे किंवा फॉलिक ॲसिडने भरपूर असलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळं महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या नियमित आहाराचा भाग नक्कीच बनवलं पाहिजे. यामुळे त्यांना केवळ स्वतःच्या शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते असं नाही, तर गर्भातील बाळाच्या निरोगी विकासातही मदत मिळते. यासोबतच शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि मॅग्नीजसारखी महत्त्वपूर्ण खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही दोन्ही खनिजे आपल्या मज्जासंस्थेला योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतात आणि शरीरातील हार्मोन संतुलन राखण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात. मॅग्नेशियम नावाचे हे खनिज शरीरातील 300 पेक्षा जास्त महत्त्वाच्या एन्झाईमच्या कार्याला नियंत्रित करतात.
ज्यामुळं शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया योग्यरित्या चालू राहतात. हे केवळ हाडेच मजबूत बनवत नाहीत, तर स्नायूंच्या निर्मितीमध्ये आणि त्यांच्या चांगल्या कार्यामध्येही मदत करतात. दुसरीकडे मॅग्नीज शरीरात अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात. यामुळं शरीराच्या पेशी लवकर नष्ट होत नाहीत आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठी ते प्रभावी ठरतात. हे दोन्ही घटक पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता मजबूत ठेवण्यास सहाय्यक मानले जातात. विशेषतः मॅग्नेशियममध्ये महिलांची मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि हार्मोनल असंतुलन दूर करण्यास मदत करते. तसंच ते शरीरात कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेण्यासही मदत करते, ज्यामुळं हाडे मजबूत आणि लवचिक राहतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा, लवकर थकवा येणं किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारख्या समस्या दूर राहतात. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन देखील भरपूर प्रमाणात असतं. हे देखील खूप महत्त्वाचं अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील त्वचा, पेशी आणि स्नायूंचं संरक्षण करतं. हे व्हिटॅमिन केवळ त्वचेला तरुण, मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करत नाही, तर ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे, जे आपल्या त्वचेला कोरडेपणा, सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि बाहेरील नुकसानकारक घटकांपासून वाचवून तिला नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यास मदत करतं. जर शरीरात व्हिटॅमिन ईचे प्रमाण कमी झाले किंवा त्याची कमतरता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम सर्वात आधी आपल्या त्वचेवर आणि स्नायूंवर दिसू लागतो. त्वचा हळूहळू कोरडी, निस्तेज आणि निर्जीव होते. तिच्यातील ओलावा नाहीसा होऊ लागतो, ज्यामुळं ती फिकट दिसू लागते. त्याच वेळी स्नायूंमध्ये ताण, आकडीपणा किंवा वेदना यासारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा शरीरात सूज देखील वाढते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. परंतु जर तुम्ही दररोज थोडेसे शेंगदाणे आपल्या आहारात समाविष्ट केले, तर या सर्व समस्यांपासून बचाव होऊ शकतो आणि तुमची त्वचा आतून मॉइश्चराईज, चमकदार आणि निरोगी राहते. शेंगदाण्यांमध्ये असलेले नैसर्गिक व्हिटॅमिन ए केवळ त्वचेला पोषण देत नाही, तर पेशींचं संरक्षण करतात आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवतात. जर शेंगदाणा नियमितपणे मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते वृद्धत्वाची लक्षणं उशिरा येण्यास मदत करतात आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवतात. यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेंगदाण्यांना ऊर्जा आणि सौंदर्य या दोन्हीचा नैसर्गिक स्रोत मानलं जातं. आता जर आपण याकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त या दोन्ही दोषांना संतुलित करणारी गोष्ट म्हटले गेले आहे. जेव्हा शरीरात वात आणि पित्त असंतुलित होतात, तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारच्या पचन संबंधित समस्या येऊ लागतात, जसं की वारंवार गॅस होणे, पोट फुगणे, भूक न लागणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे. परंतु जर शेंगदाण्याचे सेवन संतुलित प्रमाणात केले, तर ते पचनक्रिया मजबूत करतं आणि अन्न व्यवस्थित पचवण्यास मदत करतं. याशिवाय शेंगदाणे शरीराची प्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. ते शरीराला सर्दी, खोकला आणि घशात दुखण्यासारख्या हंगामी आजारांपासून वाचवतात. विशेषतः हिवाळ्यात शेंगदाण्याचे सेवन शरीराला आतून गरम ठेवते, ज्यामुळे थंड हवा आणि वातावरणाचा प्रभाव कमी होतो. म्हणून असं म्हटलं जाऊ शकतं की थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणा एका नैसर्गिक उष्णता देण्याच्या अन्नाप्रमाणे काम करतो आणि शरीर आतून मजबूत बनवतो. आता शेंगदाणे किती आणि कसे खावे जेणेकरून शरीराला त्याचा फायदा जास्तीत जास्त मिळेल, याबद्दल बोलायचं झाल्यास सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वात फायदेशीर मानले जातात. तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता किंवा घरी मंद आचेवर भाजू शकता. अशा प्रकारे शेंगदाणे खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात आणि शरीराला पूर्ण लाभ मिळतो. दररोज जर तुम्ही 40 ते 50 ग्रॅम म्हणजेच मुठभर शेंगदाणे खाल्ले, तर ही मात्रा शरीरासाठी पूर्णपणे पुरेशी आणि आरोग्यदायी मानली जाते. परंतु लक्षात ठेवा की शेंगदाणे मर्यादित प्रमाणातच खावेत, कारण त्यात फॅट म्हणजे नैसर्गिक चरबी आढळते. जर ही चरबी जास्त प्रमाणात शरीरात गेली, तर वजन वाढण्याचं कारण बनू शकतं. त्यामुळं ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांनी शेंगदाण्याच्या प्रमाणावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. जर कोणाला मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर अशा लोकांनी शेंगदाणे खाऊ शकता, पण ते मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात शेंगदाणे खाणे योग्य नाही आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी लोक अनेकदा विसरतात, ती म्हणजे शेंगदाणा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असं केल्यास घशात जळजळ, खवखव, खोकला किंवा कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळं असा सल्ला दिला जातो की शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावं, जेणेकरून शरीरावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. जर तुम्ही तुमच्या खाण्याचे तेल बदलण्याचा विचार करत असाल, तर शेंगदाण्याचे तेल एक खूप चांगला आणि आरोग्याला फायदेशीर असा पर्याय असू शकतो. हे तेल रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलके, चवदार
आणि हृदयासाठी जास्त फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्याचे तेल शरीरातील LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि HDL म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळं हृदय मजबूत राहतं आणि निरोगी राहतं. जर तुम्हाला शेंगदाण्याचे फायदे आणखीन वाढवायचे असतील तर ते गुळासोबत खाणं हा एक उत्तम फायदा आहे किंवा उपाय आहे. शेंगदाणे आणि गुळाचे मिश्रण शरीराला प्रचंड ताकद देतं, उष्णता प्रदान करतं आणि रक्ताच्या कमतरतेशी लढायला मदत करतं. हे दोन्ही मिळून शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. जे लोक अनेकदा थकवा जाणवतो, ज्या लोकांना अनेकदा हिवाळ्यात आळस येतो किंवा अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी शेंगदाणे आणि गुळाचे हे मिश्रण खूप प्रभावी ठरू शकते. हे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतं आणि दिवसभर सक्रिय ठेवतं. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे स्वस्त, सामान्य आणि सर्वत्र मिळणारे शेंगदाणे प्रत्यक्षात किती शक्तिशाली आणि फायदेशीर आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत याला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले नसेल तर आजपासूनच याला आपल्या आहारात स्थान द्या. शेंगदाणं एक असं सुपरफूड आहे जे प्रत्येक वयात, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक ऋतूत शरीराला फायदा पोचवू शकतं. हे कोणत्याही दुष्परिणामाशिवाय शरीराला नैसर्गिक ताकद, ऊर्जा आणि आरोग्य देतं. जर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल, प्रेरणादायी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपले कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा शेंगदाण्याचा या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक फायद्यांविषयी जाणून घेऊ शकतील आणि आपल्या जीवनात त्याचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.